दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे भाऊबंदकीच्या वादातून शेतातील ड्रीप पाईपलाईन फोडून पिकांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंदेवाडी येथील शेतकरी गणपत माधव ताडगे यांच्या शेतातील सुमारे 30 ते 35 ड्रीप पाईप तसेच पाईपलाईन अज्ञात वेळेत फोडण्यात आली. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील सोमनाथ दत्तू ताडगे यांनी भाऊबंदकीच्या वादातून लोखंडी पारीच्या सहाय्याने ही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. माझे नाव गणपत माधव ताडगे, मुक्काम पोस्ट कुंदेवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी निफाड शिवारात माझी शेती असून गट नंबर 62 हा पत्नीच्या नावावर आहे आणि त्या असून आणि माझ्या मुलीचं लग्न 8 मार्च रोजी होतं. ते औचित्य साधून मेहंदीच्या दिवशी 6 तारखेला सोमनाथ दत्तू ताडगे यांनी रात्रीचा फायदा घेऊन आणि संपूर्ण माझे 25-30 पाईप फोडून 7-8 बारे फोडून आणि संपूर्ण नुकसान केली आहे. आणि आज मका पिकाला पाणी देण्यावे मका वाळून चाललेली आहे आणि याच्यापूर्वी 5 चंबर त्यांनी फोडलेले आहे. तरी आम्ही वाद न करता ते लीक काढून घेतले आणि कुठंतरी थांबू या हिशोबाने थांबत चाललो आणि आपल्या घरात शुभकार्य त्या हिशोबाने आम्ही थांबलो आहे. परंतु ते अति वाढत चाललं आहे आणि याचा खूप त्रास झाला आहे. आणि त्याच्यात बोलायला जर गेलं तर तो म्हणतो मी गहू पेटून देईल, जमीन खाटी पाडील, तुला काय करायचं तू कर. बोलायला गेलं तर कोयते आणि विळे घेऊन जीवे ठार मारी धमक्या देतो. आणि मी सदर्म माझ्या मुलीचं लग्न आटोपल्यानंतर दिनांक 9/3/26 रोजी निफाड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. तरी त्यांनी चौकशी करून आणि योग्य तो मला न्याय मिळावा, माझ्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी, माझ्या पिकाचं झालेलं अतोनात नुकसान त्याची मला भरपाई मिळण्यात यावी. आणि यापूर्वी सदर गट नंबर 61मधून आम्ही 12 फूट रस्ता घेतलेला आहे. त्याचा मोबदला आमच्या चुलत बंधू बबन कारभारी ताडगे यांच्या क्षेत्रातून गट नंबर 81मधून त्यांना 4 फूट हा मोबदला काढून दिलेला आहे. तरी त्यांनी आमची अडवणूक केलेली आहे आणि वारंवार अडवणूक करता ट्रॅक्टर आले, बाहेरचे भाडोत्री ट्रॅक्टर पेरणी करता आले तर वारंवार ते आडवे येतात, त्यांना येऊन देत नाही, अडदणपणा करता. ही घटना 6 मार्च 2026 दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे. त्या काळात गणपत ताडगे यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे ते 2 ते 3 दिवस शेतात गेले नव्हते. त्याच संधीचा फायदा घेत पाईपलाईन फोडण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. या प्रकारामुळे शेतातील 2.5 एकर मका पिकाला पाणी मिळणे बंद झाले असून